एसटी महामंडळाने एसटी बस प्रवाशांच्या भाड्यामध्ये 7 मार्च पासून राज्यभरात वाढ होणार असल्याची घोषणा केली आहे। एसटीची ही गेल्या 2 वर्षातील सलग चौथी दरवाढ आहे। सर्वसामान्यांच्या प्रवासाचं साधन म्हणजे एसटी बस। 7 मार्च पासून राज्यभरात एसटी प्रवासाच्या भाड्यामध्ये वाढ होणार असल्याची घोषणा एसटी महामंडळाने केली आहे। एसटीने महामंडळाच्या भाडेतत्वावर 7 मार्च पासून 2.54% भाडेवाढ केली आहे। 31 किलोमीटर ते 54 किलोमीटर पर्यंत 1 रुपया, तर 55 ते 90 किमी पर्यंत 2 रुपये आणि 91 ते 150 किलोमीटर पर्यंत 3 रुपये अशी भाडेवाढ असणार आहे। एसटीने ही गेल्या 2 वर्षातील सलग चौथी दरवाढ केली आहे। कोकणातील प्रवाशांना 25 ते 35 रुपयांच्या वाढीचा फटका बसणार आहे। डिझेलच्या दरात वाढ झाल्याने एसटीने महामंडळाला वाचवण्यासाठी ही दरवाढ केली आहे। 7 मार्च पूर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या आणि 7 मार्च रोजी अथवा त्यानंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांकडून प्रवासाच्या वेळी फरक वसूल करण्यात येणार आहे, असे एसटी प्रशासनाने म्हटले। सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। या प्रकरणाची पुढची सुनावणी 11 मार्चला होणार आहे। तोपर्यंत रॉय यांना दिल्ली पोलिसांच्या कोठडीत राहावे लागणार आहे। सहाराच्या 2 संचालकांना तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले। सुब्रतो रॉय यांना लागलेली साडेसाती काही सुटण्याच्या मार्गावर नाही। सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सहारा इंडिया हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या 2 कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून घेतलेले 22,500 कोटी रुपये त्यांना परत करण्याचा निश्चित आणि स्वीकार्य प्रस्ताव सादर केला जाईपर्यंत सहारा कंपनी समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांच्यासह रविशंकर दुबे आणि अशोक रॉय चौधरी या 2 संचालकांची सुप्रीम कोर्टाने मंगळवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। या प्रकरणी पुढची सुनावणी होईपर्यंत म्हणजेच 11 मार्च पर्यंत रॉय, दुबे आणि चौधरी यांचा मुक्काम तिहार कारागृहात असेल। गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याच्या आधीच्या आदेशांचे पालन केले नाही म्हणून सेबीने दाखल केलेल्या कंटेम्प्ट याचिकेत न्यायमूर्ती एस.जे. राधाकृष्णन आणि न्यायमूर्ती एस.के. यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत। आशिया चषकातील विराट कोहलीच्या कर्णधार पदाखाली खेळणारी भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तानने काल मिळवलेल्या विजयामुळे बाहेर झाली आहे। आशिया कप स्पर्धेतून भारत बाद झाला आहे। सर्वच बाबतीत भारतीय संघाची कमजोरी दिसून आली। या झालेल्या पराभवाची कारणे खेळाडू आपापल्या परीने देत आहेत। काही दिवसांपासून सलगपणे होणाऱ्या दौऱ्यामुळे भारतीय क्रिकेटपटू मानसिकरित्या थकले आहेत। त्यामुळेच खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे, असे मत भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडू याने व्यक्त केले आहे। रायडू म्हणाला की दक्षिण आफ्रिकेतील मालिकेनंतर आम्ही न्यूझीलंड विरुद्ध मालिका खेळलो। त्यानंतर भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी बांगलादेश येथे आला आहे। या सलग दौऱ्यामुळे भारतीय संघातील खेळाडू थकले आहेत। बॉलिवूड अभिनेता इरफान खानला आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर हॉलिवूड तिकीट मिळाले। जुरासिक पार्क या गाजलेल्या सिनेमासाठी इरफान खानला ऑफर आल्याचं समजतंय। इरफान खानने आपला कसदार अभिनय अनेक हिंदी चित्रपटांमधून दाखवला आणि आता हॉलिवूडमध्येही त्याचे जलवे पाहायला मिळण्याची शक्यता दिसून येते। जुरासिक पार्क या गाजलेल्या सिनेमा मालिकेतील 4था भाग लवकरच येत असून आनंदाची बाब म्हणजे या सिनेमासाठी इरफान खानला ऑफर आल्याचं समजतंय। इरफान आपल्या अभिनयासाठी लोकप्रिय असून त्याची दखल हॉलिवूडलाही घ्यावीशी वाटली। एकापेक्षा एक सरस भूमिका करणारा इरफान आता जुरासिक पार्क 4 मध्ये काय जादू करतो हे पाहणं रंजक ठरणार आहे।